मित्रांनो, तुमच्या स्वयंपाकघरात रोज वापरली जाणारी एखादी अगदी साधी गोष्ट जर तुमच्या आरोग्यासाठी नैसर्गिक अमृत ठरली तर मग किती छान होईल ना. पण खरंच कधी कधी आपल्या घरात असलेल्या अगदी साध्या गोष्टींचे फायदे इतके जबरदस्त असतात की आपण कल्पना देखील करू शकत नाही. आज आपण असा एक रामबाण उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे शरीरातील थकवा कमी होणे, पोट हलके वाटणे, शरीरातील सूज कमी होणे, वजनावर नियंत्रण राहणे आणि ब्लड शुगर सारख्या समस्यांवरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसू शकतो. अगदी साधा, कमी खर्चाचा, मात्र तितकाच परिणामकारक उपाय. अनेक लोक आरोग्यासाठी महागडे डिटॉक्स ड्रिंक्स, सप्लिमेंट्स किंवा औषधांवर भरपूर पैसे खर्च करतात. पण निसर्गाने दिलेले साधे आणि प्रभावी उपाय यांकडे अनेकदा आपण दुर्लक्ष करत असतो. मित्रांनो, ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय. जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, आजकाल अनेक लोक वेगवेगळ्या आरोग्य समस्यांनी त्रस्त असतात. काही लोकांना पोट फुगणे, गॅस होणे किंवा ऍसिडिटीचा त्रास सतत होत असतो, तर काहींना दिवसभर थकवा जाणवतो आणि शरीरामध्ये अजिबात ऊर्जा वाटत नाही. अनेक लोक सांगतात की सकाळी उठल्यावर त्यांचा चेहरा सुजलेला दिसतो, डोळ्यांच्या खाली पफिनेस येतो आणि शरीर जड वाटतं. काही लोकांना जेवण केल्यानंतर लगेच पोट फुगल्यासारखं वाटतं किंवा पचन व्यवस्थित होत नाही. वरवर पाहता ह्या सगळ्या समस्या वेगवेगळ्या वाटतात, पण अनेक वेळा ह्यामागचं मूळ कारण एकच असतं. ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये हळूहळू साचत जाणारी घाण आणि विषारी पदार्थ. आयुर्वेदाच्या भाषेमध्ये ह्या साचलेल्या घाणीला आम असे म्हटले जाते. जेव्हा आपण चुकीच्या सवयी लावून घेतो, जसे की जास्त तळलेले पदार्थ खाणे, जंक फूडचे सेवन करणे, वेळेवर न खाणे, कमी झोप घेणे किंवा सतत ताणतणावात राहणे, तेव्हा आपल्या शरीराची पचनशक्ती हळूहळू कमकुवत होऊ लागते. पचन नीट न झाल्यामुळे अन्नाचे पूर्ण रूपांतर होत नाही आणि त्यातून तयार होणारे काही अवशेष शरीरामध्ये साचत राहतात. ही साचलेली घाण शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जमा होऊन पोटाच्या समस्या, शरीरातील सूज, थकवा, त्वचेवरील समस्या आणि अनेक प्रकारच्या आजारांना कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे शरीर आतून स्वच्छ ठेवणे आणि पचनशक्ती मजबूत ठेवणे खूप गरजेचे असते. अशावेळी धण्याचे बी एक अतिशय साधा पण प्रभावी नैसर्गिक उपाय ठरू शकतो. धण्यामध्ये लिनालूल, फ्लेवोनॉइड्स, आयरन, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. हे घटक शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात, शरीरात तयार होणाऱ्या हानिकारक फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण करतात आणि शरीराला आतून स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. जेव्हा धण्याचे बी रात्रभर पाण्यामध्ये भिजवले जाते, तेव्हा त्यातील सर्व पोषक घटक हळूहळू पाण्यामध्ये मिसळतात आणि सकाळी ते पाणी रिकाम्या पोटी प्यायल्यावर ते पोषक घटक शरीरामध्ये सहजपणे शोषले जातात आणि शरीराला आतून स्वच्छ, हलके आणि अधिक ऊर्जावान बनवण्यास मदत करतात. त्यामुळे धण्याचे पाणी हा एक सोपा, नैसर्गिक आणि प्रभावी उपाय मानला जातो. मित्रांनो, धण्याच्या पाण्याचा सर्वात मोठा आणि लगेच जाणवणारा फायदा म्हणजे तो पचनशक्ती सुधारण्यास मदत करतो. आजकाल अनेक लोकांना जेवणानंतर पोट फुगणे, गॅस होणे, ऍसिडिटी वाढणे किंवा पोट जड वाटणे यांसारख्या समस्या वारंवार जाणवतात. काही लोकांना तर थोडेसे जरी जड पदार्थ खाल्ले तरी पोटात अस्वस्थता जाणवते. अशा परिस्थितीत धण्याचे पाणी खूपच उपयुक्त ठरू शकते, कारण धण्यामध्ये असे नैसर्गिक घटक असतात जे पोटातील पाचक एन्झाईम्स आणि पाचक रसांचे स्त्रवण वाढवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते, गॅस तयार होण्याचे प्रमाण कमी होते आणि पोट हलके तसेच आरामदायक वाटू लागते. अनेक लोकांनी नियमितपणे धण्याचे पाणी घेतल्यानंतर गॅस, ऍसिडिटी आणि पोट फुगण्याच्या समस्यांमध्ये हळूहळू सुधारणा झाल्याचा अनुभव सांगितला आहे. आयुर्वेदामध्ये धण्याच्या ह्या गुणधर्माला अग्निदीपक असे म्हटले जाते. याचा अर्थ असा की ते आपल्या पचनशक्तीला जागृत करून तिला मजबूत बनवते. जेव्हा पचनशक्ती चांगली असते तेव्हा आपण जे अन्न खातो त्यातील पोषक घटक शरीरामध्ये व्यवस्थितरित्या शोषले जातात. त्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते, थकवा कमी होतो आणि दिवसभर शरीर अधिक सक्रिय आणि हलके वाटते. याशिवाय धण्याचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत करते. त्यामुळे शरीराला एक प्रकारे नैसर्गिक डिटॉक्स मिळतो. नियमित वापरामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि काही लोकांना बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळू शकतो. याशिवाय धण्याचे पाणी ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासही मदत करू शकते. काही अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की धण्यामध्ये असलेले काही नैसर्गिक घटक पॅनक्रियाजला योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करण्यासाठी प्रोत्साहित करतात. जेव्हा शरीरामध्ये इन्सुलिन योग्य प्रमाणात तयार होते आणि त्याची कार्यक्षमता वाढते, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी अधिक स्थिर राहते.
त्यामुळे विशेषतः प्री डायबिटीज असलेल्या किंवा ब्लड शुगर थोडी जास्त असलेल्या लोकांसाठी हा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय ठरू शकतो. यासोबतच धण्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करतात, ज्यामुळे शरीर आजारांपासून अधिक चांगल्या प्रकारे स्वतःचे संरक्षण करू शकते. मित्रांनो, महिलांच्या आरोग्यामध्ये हार्मोन्सचे संतुलन खूप महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरातील हार्मोन्स व्यवस्थित संतुलित असतील तरच मासिक पाळी नियमित राहते, त्वचा निरोगी दिसते, वजन नियंत्रणात राहते आणि एकूणच शरीराचे आरोग्य चांगले राहते. पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या आहारामुळे, ताणतणावामुळे आणि अपुरी झोप यामुळे अनेक महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स दिसून येतो. जेव्हा हार्मोन्समध्ये थोडासा जरी बिघाड होतो तेव्हा त्याचा परिणाम शरीरावर लगेच दिसू लागतो, जसे की मासिक पाळी अनियमित होणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, अचानक वजन वाढणे किंवा शरीरात थकवा जाणवणे. अशा परिस्थितीमध्ये धण्याचे पाणी एक नैसर्गिक आणि सोपा उपाय ठरू शकतो, कारण धण्यामध्ये असे काही घटक असतात जे शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी मदत करू शकतात. विशेषतः आजकाल अनेक महिलांमध्ये PCOS किंवा PCOD यांसारख्या समस्या वाढताना दिसतात. या दोन्ही समस्यांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स हे मुख्य कारण असते. त्यामुळे मासिक पाळी वेळेवर न येणे, पाळीच्या वेळी जास्त वेदना होणे, वजन वाढणे किंवा त्वचेच्या समस्या निर्माण होणे अशा अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत धण्याचे पाणी नियमितपणे घेतल्यास शरीरातील काही हार्मोनल प्रक्रियांना संतुलित ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास आणि पाळीच्या वेळी होणाऱ्या त्रासामध्ये थोडाफार आराम मिळण्यास मदत होऊ शकते. अर्थात हा कोणताही जादुई उपाय नसला तरी एक नैसर्गिक सहाय्यक उपाय म्हणून तो काही महिलांसाठी उपयोगी ठरू शकतो. याशिवाय धण्याचे पाणी लिव्हरच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. लिव्हर हे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे, कारण ते शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करून बाहेर टाकण्याचे काम करते. आपण जे अन्न खातो, औषधे घेतो किंवा वातावरणातील प्रदूषण यामुळे शरीरात अनेक प्रकारचे विषारी घटक तयार होतात आणि ते लिव्हरद्वारे फिल्टर केले जातात. पण जेव्हा लिव्हरवर सतत जास्त ताण येतो तेव्हा त्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते. धण्यामध्ये असलेले काही नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक लिव्हरच्या डिटॉक्स प्रक्रियेला मदत करतात. त्यामुळे लिव्हर अधिक चांगल्या प्रकारे काम करू लागते आणि त्याचा सकारात्मक परिणाम पचन, ऊर्जा, त्वचा आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर दिसून येतो. मित्रांनो, धण्याच्या पाण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ते शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी मदत करते. अनेक लोकांना सकाळी उठल्यावर चेहरा थोडासा सुजलेला दिसतो, डोळ्यांच्या खाली पफिनेस येतो किंवा संपूर्ण शरीर जड झाल्यासारखं वाटतं. काही वेळा हातपायही सुजल्यासारखे वाटतात. या स्थितीला वैद्यकीय भाषेमध्ये वॉटर रिटेन्शन असे म्हटले जाते, म्हणजे शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी साचून राहणे. चुकीचा आहार, जास्त मीठ, कमी हालचाल किंवा पचनाच्या समस्या यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. धण्यामध्ये असलेले काही नैसर्गिक गुणधर्म शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्यास मदत करतात. त्यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होऊ शकते, शरीर हलके वाटू लागते आणि काही लोकांना वजन कमी करण्याच्या प्रक्रियेतही याचा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, आता प्रश्न असा येतो की धण्याचे पाणी नेमके कसे बनवायचे? ह्याची पद्धत खूप सोपी आहे. एक ग्लास स्वच्छ पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे साबूत धणे घ्या. शक्य असल्यास धणे थोडेसे कुस्करून घ्या, त्यामुळे त्यातील पोषक घटक पाण्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे मिसळतात. हे धणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. चव वाढवण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर सिंधव मीठ किंवा थोडासा लिंबाचा रस त्यामध्ये तुम्ही घालू शकता. दुसरी पद्धत म्हणजे 1 कप पाण्यामध्ये 1 चमचा धणे घालून 5 ते 10 मिनिटे ते उकळवणे आणि नंतर ते कोमट झाल्यावर गाळून पिणे. भिजवलेले धणे फेकून न देता चावून खाल्ले तर त्यातून अधिक पोषक फायदे मिळू शकतात. हे पाणी साधारणपणे 21 दिवस घेतले आणि नंतर 7 दिवसांचा ब्रेक घेतला तर ते अधिक सुरक्षित आणि फायदेशीर मानले जाते. तरीही काही महत्त्वाच्या काळजीच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सर्वप्रथम धणे स्वच्छ, धूळविरहित आणि चांगल्या गुणवत्तेचे वापरणे महत्त्वाचे आहे. दररोज सकाळी 1 ग्लास पाणी पुरेसे असते. अति प्रमाणात घेतल्यास पोटाच्या समस्या किंवा काही लोकांमध्ये ॲलर्जी होण्याची शक्यता असू शकते. ज्यांना धण्याची ॲलर्जी आहे त्यांनी हा उपाय टाळावा. तसेच जे लोक डायबिटीससाठी औषधे घेत आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे पाणी सुरू करावे, कारण धण्यामुळे ब्लड शुगर कमी होऊ शकते. गर्भवती महिला, स्तनपान देणाऱ्या माता किंवा किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनीही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पाणी दररोज ताजे बनवून पिणे सर्वात उत्तम असते, कारण ताज्या पाण्यातील पोषक घटक शरीराला अधिक चांगल्या प्रकारे फायदा देतात.
मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्सकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.